नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयक समितीची बैठक आज मुंबई येथे पार पडली आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी शासन अध्यादेश येईपर्यंत गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपाचा निर्णय समन्वयक समितीच्या वतीने मुंबई येथे घेण्यात आला. यावेळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व प्रियंका खडसे मॅडम यांनी केले. मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडम प्रियंका खडसे कोषाध्यक्ष हिंगोली म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व केले. वसमत मध्यवर्ती संघटना अध्यक्ष माधव वाडीकर यांचेही सहकार्य लाभले. मुंबईमध्ये एकूण 30 ते 35 संघटना राज्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून बेमुदत संप करण्याचे ठरले. मुंबई येथे मीटिंगचे अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्वांच्या एकमताने 29 ऑगस्टला पूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संप करण्याचे ठामपणे ठरले. जुनी पेन्शन लागू करा या मागणीला धरून करणार संप असे माहिती एस मराठीला प्रियंका खडसे मॅडम यांनी दिली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी हरनाम सिंग चव्हाण, हिंगोली, वसमत. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.